याचं पण एक शास्त्रभाग वाचणार आहोत. मार्कुस वर्तमान याचा 6वा अध्याय 45 ते 52. मी थोडक्यात बोलणार आहे. माझा मुख्य मेसेज मी पुढच्या आठवड्यात देईल, कारण आता याच्यातच पुष्कळ वेळ गेलेला आहे. परंतु जो मुख्य मेसेज मला द्यायचा आहे, जो मला प्रभूनं दिलेला आहे, मला आनंद वाटतो सांगायला की देवाने हा मेसेज मला दिला, देवाच्या आत्म्यानं मला दिला. आणि अजूनही इथे येईपर्यंत देव माझ्याशी बोलत होता, पुलपिटवर येईपर्यंत देव माझ्याशी बोलत होता, मी लिहून घेत होतो. आणि हे मी तुम्हाला यासाठी सांगतो की तुम्ही ऐकताना कॅज्युअल घेऊ नका. देव बोलतो असे ऐका, कॅज्युअल घेऊ नका. काय नेहमीच पाळक साहेब बोलतात असं घेऊ नका. तुमच्याशी देव बोलत आहे, याकडे लक्ष द्या. हालेलुया. नंतर मी लोकसमुदायास निरोप देतो आणि तुम्ही मछव्यात बसून पलीकडे बेतसैदा येथे जा असे म्हणून त्यांनी लागले शिष्यास लावून दिले. मग त्यास निरोप देऊन तो प्रार्थना कराव्यास डोंगरावर गेला. आणि रात्र झाली तेव्हा तो मछवा समुद्राच्या मध्यभागी होता व तो एकटाच जमिनीवर होता. त्याने त्यास वल्ली मारता मारता हैराण झालेले पाहिले, कारण वारा तोंडचा होता. नंतर सुमारे रात्रीच्या 4थ्या प्रहरी तो समुद्रावरून चालत त्याचकडे आला व त्यांच्याजवळून पुढे जाण्याच्या बेतात होता. पण ते त्याला समुद्रावरून चालता पाहून हे भूत आहे असे समजून ओरडू लागले, कारण ते सर्व त्याला पाहून घाबरून गेले. तेव्हा तो लागलाच त्याचबरोबर बोलू लागला व त्यास म्हणाला, धीर धरा, मी आहे, भिवू नका. आणि तो त्यांच्याकडे मछव्यावर चढून गेला. तेव्हा वारा पडला. मग ते मनातल्या मनात फार आश्चर्यचकित झाले, कारण भाकरीची गोष्ट त्यांच्या ध्यानात आली नव्हती. त्यांचे अंतकरण कठीण झाले होते. आमेन. देवापासून आमच्यासाठी आशीर्वाद करो. प्रियानो, अतिशय महत्त्वाचा, साधा पण महत्त्वाचा मेसेज या वचनातून देवाने मला दिलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्त पाण्यावरून चालतो, आम्हाला सगळ्यांना माहीत आहे. आणि जे शिष्य लोक आहेत ते बुडत आहेत, ते हैराण झालेले आहेत, हेही आम्हाला माहीत. पण त्याचं कनेक्शन त्याच्या आधीच्या चमत्काराबरोबर आहे. येशू ख्रिस्ताने 5,000 लोकांना 5 भाकरीच्या द्वारे 5,000 लोकांना त्याने जीव घातला. आपण पण इथं दर आठवडी जेवतो की नाही, अटल डेट संडेला, बरं वाटतं की नाही? पण भाकरी नाही तरी सगळे जेवतात, हा चमत्कार आहे की नाही? आणि तो जर घडला तर काय होईल? म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांच्या जीवनामध्ये चमत्कार केला. 5 भाकरीच्या द्वारे 5,000 लोकांना जीव घातलं. आणि ते सगळे एक्सायटेड झाले, उत्साहित झाले, उत्सुक झाले. इंग्लिशमध्ये एक्सायटेडला असा प्रॉपर जवळपासचा शब्द नाही मराठीमध्ये. तर ते आत्म्यामध्ये एक्सायटेड झाले. काय करून काय नको, उड्या मारू का, हसू का, रडू का, हे जे होतं ना ते एक्सायटेड आहे. असं उत्सुकमध्ये नाही होत की आवेश, हाही शब्द नाही. तर मला प्रॉपर शब्द हा जो माहीत आहे की ते लोक एक्सायटेड झाले, भारावून गेले, सगळे लोक चकित झाले. हा आहे तरी कोण असं प्रत्येकाला वाटायला लागलं. आणि त्याच वेळेस काही यहुदी लोक येशू ख्रिस्ताकडे आले आणि त्याला म्हणाले की तू आमचा राजा हो. काय म्हटले? तू आमचा राजा हो. मला सांगू दे की सैतान हारला तरी दाखवत नाही हो. आता एकदा अरण्यामध्ये येशू ख्रिस्त होता आणि सैतान त्याच्याकडे आला. आमचा बोलतो, मला नमन कर, सारं जग मी तुला देतो. म्हणजे दुसऱ्या भाषेत सांगितलं, या जगाचा राजा तू हो, या जगाचा राजा हो. पण येशू ख्रिस्त म्हटला, आपला देव परमेश्वर याच्याशिवाय कोणालाही नमन करू नको, आणि पळाला. पण लक्षात ठेवा, तो पळाला ना तिथेच कुठेतरी असेल, थोड्या वेळाने पुन्हा येणार आहे. म्हणून या त्या अरण्यामध्ये येशू सैतानाने येशूची परीक्षा घेतली आणि मला नमन कर असं म्हटलं, मी तुला राजा करतो. तेव्हा त्याच भावनेनं, त्याच मतानं काही यहुदी आले आणि त्याच्या डोक्यात एक प्रकारचा त्याला स्वीकार करतात, तू आमचा राजा हो. प्रेज द लॉर्ड. जी परीक्षा तिथं झाली तीच इथं झाली. आता इथून कसा पळ काढायचा, आता कसं काय करायचं?
मोठा प्रश्न त्या ठिकाणी पडला. आणि त्यावेळेस मला सांगू द्या की येशू ख्रिस्त त्या सगळ्यांपासून निघाला आणि डोंगरावर जाऊन बसला. नको ती कटकट, हे मी थांबलो तिथे ना, ते मला राजा केल्याशिवाय राहणार नाहीत. हॅलो. म्हणून ज्यावेळेस चमत्कार किंवा काहीतरी घडतं ना, त्यावेळेस सैतान आम्हाला राजा बनवण्याचा प्रयत्न करतो, मोठा करण्याचा प्रयत्न करतो. काही लोक धार्मिक फार मोठे असतात ना, आणि बिचारे पापी किंवा आम्ही म्हणतोय तसं दुर्बळ, ते बिचारे खाली कमी असतात. पण कधी कधी ज्यावेळेस लोक आमची जास्त स्तुती करायला लागतात, लोकांना आमच्यातून काहीतरी चमत्काराचं पाहायला मिळतं, त्यावेळेस मनुष्य प्रवृत्ती ही आहे की तो विजय डोक्यात जाण्याची शक्यता असते. हॅलो. त्याने मनुष्य गर्विष्ठ बनण्याची शक्यता असते. म्हणून काही काही लोक म्हणतात, एखादा म्हणतो मी 40 दिवस उपवास केले, पण दुसरा लगेच म्हणतो मी 50 दिवस उपवास केले, डोक्यात शिरले. म्हणजे तुझ्यापेक्षा मी मोठा आहे, तुझ्यापेक्षा मी जास्त धार्मिक आहे. आणि म्हणून प्रत्येक जण आपण किती ग्रेट आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न. तीच परीक्षा येशूची या ठिकाणी झालेली आहे. आमच्यासारखं असताना आता मी कशा 4 बॅग घातल्या ना, तुम्हाला म्हटलं असतं मी चमत्कार केलं ना, मला 4 नाही 10 बॅग घाला. पण येशू ख्रिस्ताला तो मुकुट नको होता. गर्वाला नाकारणं हे देवाच्या कृपेशिवाय होऊ शकत नाहीच. आमेन. मीपणा, गर्व, स्वतःला मोठं करणं. येशू ख्रिस्त देहात होता, त्याला नसल वाटलं का हो? ठीक आहे, चमत्कार केला तर मी तुमचा राजा होतो, कारण तो देहात होता. पण त्याच्यापेक्षा, त्याच्या देहापेक्षा त्याचं आत्मिक जीवन फार स्ट्रॉंग होतं. आणि म्हणून त्या ठिकाणी राजा होण्यासाठी तो नाकारतो. आणि त्याच्यात एक गोष्ट करतो की त्याचे जे शिष्य आहेत, ठीक आहे मी तर या राजा व्हायला नाकारील, पण यांनी या 12ला पकडलं तर कसं होणार? समजा त्याच्यात पेट्रा आला ना, अहो येशूला राजा कर, मी तुला त्याचा PA बनवणार आहे. आमच्यातले पेत्र तर लगेच पाठीमागच्या दरवाजाने आतमध्ये गेले असते. येशूला राजा बनवत असताना त्याला हे माहित होतं, हे 12 शिष्य देहात आहे, अजून जगी काय, अजून स्वार्थ त्यांच्यामध्ये आहे, त्यांना नीटसर देव कळालेला नाही. नक्की हे लोक या 12 जणांना फसवतील, त्याला अमका मंत्री करतील, त्याला वेगवेगळ्या प्रकारचा मंत्री करतील. येशूच्या राज्यात तुम्हाला मंत्रीपदावर घेणार आहे. खरं मनुष्य आहे ते, म्हणू शकतात. येशू ख्रिस्ताने डोकं लढवलं. तो काय म्हटला, सगळ्या 12 जणांना घेतलं, असा त्या समुद्राकडे आला. पहिलं एक बोट बांधली नाही का, आमच्याकडे पळवापळवी चालू असते ना आमदारांची, खासदारांची वगैरे. पहिल्यांदा त्या लोकांचं लक्ष या 12 जणांकडे लागू नये म्हणून त्याने 12 लोकांना एका मचव्यात बसवलं. आणि तुम्ही जा, मी नंतर प्रार्थना करून येतो. तुम्ही पलीकडे जा, अलीकडे राहिला की ते तुम्हाला गाठतील, तुम्हाला काहीतरी आमिष दाखवतील, तुम्हाला काहीतरी पद देतील. पण मला सांगू द्या, मला तुमच्यावर भरोसा नाहीये. या मचव्यात बसा आणि पलीकडे जा. आणि आपल्याला पण ते लोक राजा बनवतात हे ओळखून तोही त्या पलीकडे गेला आणि डोंगरावर जाऊन बसला. तिकडं कोणी येणारच नाही. प्रियानं, मला यातून एक गोष्ट कळते, जसं जसं आम्ही स्पिरिच्युअली मोठे होतो ना, तसं छोट्या छोट्या गोष्टी आम्हाला अडखळण ठरतात. आमच्यातला मीपणा, आमच्यातला गर्व, आमच्यातला स्वार्थ, या जगाच्या अभिलाषा, देहाची वासना, डोळ्याची वासना, यामुळे आम्ही अडखळण्याची शक्यता असते. अशाच वेळेस तू किती चांगला
गातो, तू ती चांगला बोलतो हे महत्वाचं नाही, पण माझ्यातला एक एक दुष्ट स्वभाव येशू ख्रिस्ताने काढून टाकलेला आहे याचा मला आनंद पाहिजे. जी दुष्टता माझ्यामध्ये, मी मलिनता माझ्यामध्ये, पुन्हाही सांगतो, जो मीपणा माझ्यामध्ये, जो गर्व माझ्यामध्ये, जो फूट पाडण्याचा स्वभाव आहे, दैहिकता आहे, असं करून देवाची हे सगळं धारण करून देवाची उपासना देव पसंत करत नाही. एक गोष्ट मला सांगायची वाटते. येशू ख्रिस्त म्हटला, माझे राज्य या जगाचे नाही, माझे राज्य हे स्वर्गीय आहे. म्हणून येशू ख्रिस्त ज्या ज्यावेळेस बायबलमध्ये बोलतो तो कोणत्याही देशाविषयी बोलत नाही. त्यावेळेस तर देश पण नव्हता, नंतर झाले तेच. तो कोणत्या देशाविषयी, कोणत्या लोकांविषयी, कोणत्या गटाविषयी कधीही बोलत नाही. तो फक्त बोलतो की मनुष्य देवाजवळ येणं हे फार गरजेचं आहे. मनुष्याने देवाकडे वळणं हे फार गरजेचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी मला सांगायचं आहे की जितका मनुष्य उंच जातो तितका त्याने नम्र झालं पाहिजे. हालेलुया. जितका तो प्रसिद्ध होतो तितका तो नम्र झाला पाहिजे. हालेलुया. अनेक वेळा लोक उंच होतात आणि लोकांना सांगतात की मला अजून उंच करा, परंतु आध्यात्मिक जीवनाचं लक्ष आहे की ज्यावेळेस तुम्ही उंच होता त्यावेळेस तुमचं कर्तव्य आहे की देवा मला नम्र कर. नाही तर एकदा का गर्व शिरला की तुम्हाला सैतानाने अंधाराच्या राज्याचा अधिपती बनवलाच. अंधारात काहीतरी तुम्हाला मोठं पद दिलंय, देताना तुम्हाला सगळं काही मिळेल, जगातलं सर्व जग मी तुला देतो, मला नमन कर. जर तुम्ही केलं तुम्हाला जगातल्या गोष्टी मिळतील, पण तुमच्यावर सैतान राज्य करू पाहत आहे. आज मला तुम्हाला सांगू द्या माझ्या प्रिय भाऊ बहिणीनं, मला एक व्यक्ती या ठिकाणी अशी जाणवते. आपण डोळे झाकूयात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्याला क्षमा करायची पण करू शकत नाही आणि त्याच्यामुळे तुमची होणारी कामं अडलेली आहेत. का माझं काम होत नाही, का मला आशीर्वाद मिळत नाही, का माझा प्रश्न सुटत नाही, कारण तुला क्षमा केली पाहिजे हे तुला माहीत आहे, परंतु सैतान तुला क्षमा करू देत नाही आणि म्हणून तुझ्यातले प्रॉब्लेम टळत नाही. सर्वांनी आपले डोळे झाका. असा कोण व्यक्ती आहे त्याने आपला हात उंच करा. प्रभू तुमच्यावर दया करत आहे. पहा तुमच्या आशीर्वाद हा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू या भावाला मी तुझ्या हातात देतो. प्रभू जे मनातलं कटुपण आहे ते क्षमा न करण्यासारखंच आहे. अनेक वेळा आमच्या विरोधकांविषयी कटुपण आमच्यामध्ये असतं, त्याच्याविषयी चांगलं मन आमच्याजवळ नसणं, यामुळे आमचे आशीर्वाद गमावतात. आज या बंधूसाठी प्राप्त करतो, हात लांब कर आणि क्षमा करणारं अंतःकरण त्याला प्राप्त होऊ दे येशूच्या द्वारे. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तर या ठिकाणी देवाचं वचन सांगतं, ज्यावेळेस मनुष्य मला उंच करतो त्यावेळेस मला प्रार्थना केली पाहिजे. येशू ख्रिस्ताला म्हटला की तू आमचा राजा हो. येशू ख्रिस्त कुठं गेला, कशासाठी? ज्यावेळेस लोक मला उंच करतात प्रार्थनेसाठी जा. म्हणजे तुमच्यातला जो मीपणा आहे, जो गर्व आहे, जो स्वार्थ आहे तो तुम्ही काढून टाकू शकता. खरे हे साहजिकच आहे. मी देहामध्ये होतो, याच्यातून कोणी निसटलेलं नाहीये. तर मला तुम्हाला सांगतो की ज्यावेळेस तुम्ही एखाद्या धार्मिकतेमध्ये म्हणा, एखाद्या कार्यामध्ये म्हणा, सेवा कार्यामध्ये म्हणा, लोक तुम्हाला उंच करतील, पण मला प्रार्थनेची गरज आहे. प्रभू मला नम्र बनव. आणि ती एक गोष्ट तुमचे अडलेले आशीर्वाद मोकळे करणार आहे. तुमचे जे मागण्या आहेत त्या तुम्हाला साध्य होतील. आणि म्हणून याकडे आम्ही देवाकडे लक्ष लावण्याची गरज आहे. मला पुन्हाही समजा, येशू ख्रिस्ताला जंगलात नेलं, परीक्षा पाहिली, येशू ख्रिस्ताने उत्तर दिलं, सैतान पळून गेला.
पण या 6व्या अध्यायात मार्क सुवर्तमानच्या 6व्या अध्यायामध्ये की जे लोक आले, येशूने केलेला चमत्कार पाहिला, ते भारावून गेले की तू आमचा राजा हो. म्हणजे सैतानाने तुम्हाला पाडण्याचं अजूनही चालूच ठेवलेलं आहे. असं म्हणू नका की माझा मागच्या वेळेस मी विजय मिळवला ना, आता मला सैतान माझं काहीच करणार नाही. जरी तू पहिला विजय मिळवला तरी दुसरी परीक्षा तुझी होणारच. मग मार्क सुवर्तमानामध्ये 4 अध्याय 6व्या वचनामध्ये दोनदा येशू ख्रिस्ताने वादळ शांत केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. 4थं वचन वाचा 35 पासून पुढे. 4था अध्याय 35 पासून. त्याच दिवशी संध्याकाळ झाल्यावर तो त्यास म्हणाला, आपण पलीकडे जाऊ. तेव्हा लोकसमुदायाला सोडून देऊन तो मच्छीमार होता तसेच ते त्याला घेऊन गेले. आमेन. आता या ठिकाणी तो म्हणतो चला पलीकडे जाऊ. त्यावेळेस येशू ख्रिस्त कुठं होता? मचव्यात होता. आणि इथे 6व्या अध्यायामध्ये येशू ख्रिस्ताने शिष्यांना घेतलं आणि पाठवून दिलं आणि आपण कुठे गेला? हालेलुया. आणि लक्षात ठेवा की दोन्ही चमत्काराच्या नंतर जो मुख्य चमत्कार आहे तो म्हणजे येशूने सैतानाला घालवले आहे. आपण वाचूया मार्क सुवर्तमान याचा 4था अध्याय. 4था अध्याय 41 वचन आणि नंतर 5वा अध्याय 1 वचन. तेव्हा ते फार भ्याले व एकमेकास म्हणू लागले, हा आहे तरी कोण? वारा व समुद्र हे देखील याचे ऐकतात. मग ते सरोवराच्या पलीकडे गर्सेकरांच्या देशात. आमेन. कुठे गेले? पाण्यावरून चालला, त्या सगळ्यांना वाचवलं आणि त्यांना घेऊन कुठे गेला? गर्सेकराच्या प्रांतामध्ये एक भूतग्रस्ताला. दुसरा एक चमत्कार आहे. आणि 6वा अध्याय 51, 52, 53. आणि तो त्यांच्याकडे मच्छीवर चढून गेला तेव्हा वारा पडला. मग ते मनातल्या मनात फार आश्चर्यचकित झाले, कारण भाकरीची गोष्ट त्यांच्या लक्षात ध्यानात आली नव्हती. त्यांचे अंतःकरण कठीण झाले होते. नंतर ते पार जाऊन गणेशराच्या किनाऱ्यास पोहोचले व त्यांनी मच्छवा बांधून ठेवला. आमेन. या ठिकाणी मात्र येशू ख्रिस्त त्यांच्यासाठी चमत्कार करतो आणि त्यानंतर गणेशराच्या प्रांतामध्ये. आता दोन्ही पण गणेश जरा सुरुवात कसा योगायोग कसा आहे पहा. गर्सैका येशू ख्रिस्ताने 4थ्या अध्यायामध्ये पाण्यावरून वादळ शांत केलं आणि गर्सैकराच्या प्रांतामध्ये आला. 6व्या अध्यायामध्ये येशू ख्रिस्ताने वादळ शांत केलं आणि गणेशराच्या प्रांतात आला. दोन्हीकडे भूतच होती भूत. मला सांगू द्या की ज्या वेळेस देव तुमच्या जीवनात चमत्कार करतो, तुमचं स्वागत समस्या घेऊन सैतान येत असतो. तो दुरात्मा. विशेष लोकांनी स्वागत येशूचं केलं नाही. येशूचं स्वागत एका दुरात्म्याने, आजारी माणसाने केलेलं आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही आत्म्यात वर जाता तेव्हा तुमची परीक्षा वाढणारी असते. अनेक लोक म्हणतात, अरे एवढा मोठा देवाने चमत्कार केला, एवढा मोठा चमत्कार, आता ही समस्या काय? तर मला सांगू द्या की तुमच्या जीवनात समस्या येणार आणि येणारच आहे. मरेपर्यंत तुमच्या जीवनात समस्या येणार आहे आणि प्रत्येक समस्या देव घालवणार आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून बी प्रिपेअर्ड. तयारीत राहा. एक समस्या सुटली म्हणून श्वास सोडू नका, दुसरी वाट पाहत आहे. पण या सगळ्या परिस्थितीमध्ये जो विश्वासात स्थिर राहतो तो टिकतो. मला एक गोष्ट सांगायची वाटते की सेवा करायला, मी इथं चांगला बोलतोय बरं का, सगळे म्हणतात सेवा करायला वक्तव्य लागत नाही, देवावरचा विश्वास आवश्यक आहे. फार चांगला बोलतोय म्हणून काम वाढतच नाही. पर्सनॅलिटी खूप चांगली आहे म्हणून काम वाढतच नाही. फेमस आहे म्हणून काम वाढतच नाही. तर तुमचा देवावर विश्वास आहे म्हणून तुमचं काम वाढणार आहे. प्रेज द लॉर्ड. आपण वाचूया त्यासाठी टाळ्या. अनेक लोकांना मला माहिती की
प्रॉब्लेम आमच्या जीवनामध्ये येतात. पण ही गोष्ट आम्ही लक्षात मिली ह्याचे की देव आम्हाला ज्या प्रॉब्लेममधून नेतो त्याच्यावर आमच्या विश्वासाचा तपास करतो. येशूने त्यांना समुद्रात जाऊ दिलं, मचव्यात बसवलं, वादळ पण आलं आणि तिकडे जमिनीवर उभा राहिला असं म्हटलं तिथं. तो तिकडं डोंगरावर गेला, जमिनीवर उभा राहिला. पहिल्या चमत्कारामध्ये येशू मचव्यात होता. दुसऱ्या चमत्कारामध्ये येशू जमिनीवर होता आणि ते मचव्यात होते. पण चमत्कार काय माहिती का, दोन्ही वेळी शिष्यांनी येशूला मचव्यात घेतले. मला सांगू द्या, येशूला सोडून जर तुम्ही नाव हकारत आहात, प्रॉब्लेम सोडवत आहात, पण जोपर्यंत येशू मचव्यात येत नाही तोपर्यंत प्रॉब्लेम सुटणार नाही. हालेलुया. येशू ऑलरेडी मचव्यात होता आणि त्यामुळे तो मारावर डोकं ठिकून होता. वादळ आलं तर तो घाबरला नाही, कारण त्याला माहिती आहे मी मचव्यात आहे, वादळ थांबणार. दुसऱ्या वेळेस वादळ आलं, मचवा हैराण झाला, लोक घाबरले, आपण बुडतो आहोत असं त्यांना वाटलं, पण तरी ते वाचले नसते. पण ज्यावेळेस येशू पाण्यावरून चालत असताना त्यांनी पाहिलं आणि ते म्हणतात येशू आमच्या मचव्यात ये. येशू मचव्यात आला आणि वादळ शांत झालं. हालेलुया. तुमच्या आणि माझ्या जीवनात जे प्रॉब्लेम्स आहेत, जोपर्यंत येशू माझ्या जीवनात येत नाही प्रॉब्लेम सुटणार नाही. हालेलुया. जोपर्यंत त्याचं स्वागत मी करत नाही, आमच्या जीवनामध्ये मी घेत नाही, आमच्या हृदयात आम्ही त्याला घेत नाही, तोपर्यंत आमचा कोणताही प्रॉब्लेम कधी सुटू शकत नाही. म्हणून नेहमी आपल्या जीवनामध्ये येशूला घ्या. आपण गीत गातो नाही का, माझ्या नावेत येशू असता. पुढे काय, हालेलुया. वादळ येऊ दे, लाटा सुळे, भयभीत वादळ येऊ दे, पण मला चिंता नाही, कारण माझ्या नावेमध्ये येशू ख्रिस्त आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक गोष्ट मला सांगतो की येशू ख्रिस्ताने 5,000 लोकांना जीव घातलं. येशूने 5,000 लोकांना जीव घातलं. त्या चमत्काराविषयी लोक आनंदित झाले. मी मुद्दाम स्लोली बोलतो कारण एक एक शब्द खूप महत्वाचा आहे. 5,000 लोकांना जीव घातलं, लोक चकित झाले चमत्कार पाहून. पण मला सांगू द्या, तुमच्या जीवनात चमत्कार होतात. देव तुमची प्रार्थना ऐकतो. याकडे पाहून चकित होऊ नका, तर येशू हा तुमचा प्रभू आहे याविषयी आनंद करा. प्रेज लॉर्ड. चमत्कारामुळे आनंदित होऊ नका, येशू तुमच्या जीवनात आहे म्हणून आनंद करा. म्हणून अनेक लोक चमत्कार केले, ही प्रार्थना ऐकली, प्रभूने असा चमत्कार केला, आमच्या शत्रूला त्याने घालवून टाकलं, त्याच्याविषयी आनंद करू नका, ते होणारच. येशूने शिष्यांना म्हटलं नाही का, भूते वश होतात म्हणून आनंद करू, होणारच. पण माझा आनंद कशामध्ये आहे, मला प्रभू येशू ख्रिस्त सापडलेला आहे, तो माझ्या हृदयामध्ये. आणि प्रत्येक या जगातला प्रत्येक व्यक्ती, श्वासवान प्राणी असं म्हटलेलं आहे, कोणताही असो दे, प्रत्येक व्यक्ती ज्यावेळेस येशू ख्रिस्ताला आपल्या अंतःकरणात घेतो, निश्चित मोठमोठ्या समस्या देव त्याच्यात दूर करतो, प्रश्न त्याच्या जीवनात जातात. आणि म्हणून मला सांगू द्या की येशू ख्रिस्त जर माझ्या मचव्यात आहे तर नक्कीच मला तो संकटातून सोडवेल. प्रेज. मी इथे थांबतो कारण फार महत्त्वाचं मला पुढे सांगायचं आहे, इथे मी थांबतो. पण एक आव्हान करतो की जर कोणाला वाटतं माझ्या मचव्यामध्ये येशू आहे, शिष्यांनी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला, परंतु समस्या निर्माण झाली, त्यास येशू डोंगरावर होता आणि ते मचव्यात होते. असं कधी होतंय का? येशू ख्रिस्तावर खूप विश्वास आहे, पण नेमकं प्रॉब्लेममध्ये तुम्ही एकटेच आहात. येशू डोंगरावर आहे, येशू बाहेर आहे,
जर प्रॉब्लेम सुटावा अशी माझी इच्छा आहे, ते येशूला माझ्या मचव्यात मी घेणार आहे. तो माझ्यामध्ये राहणार, तो माझ्यावर राज्य करणार. येऊ देत वादळ, येऊ देत, मला परवा नाही, मला आनंद आहे येशू माझ्या मचव्यामध्ये. प्रेज द लॉर्ड. येऊ दे काय संकट येतील, येऊ दे किती विरोध होईल, त्याची मला पर्वा नाही. माझा आनंद यामध्ये आहे की माझ्या हृदयामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आहे, येशू माझ्या जीवनामध्ये. याच आपण डोळे झाकूयात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हो रिहा रबा बाबा बाबा रिहा रबा शांदरबा रिखमदा. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण समस्येमध्ये हैराण झालेले आहात का? कोणी मनुष्य तुमचा प्रॉब्लेम नाही सोडवणार, देव तुमची समस्या दूर करणार आहे. अनेक दिवस वाट पाहिली तरी समस्या जीवनातून जात नाही असं तुम्हाला वाटतंय का? येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा. येशूला आपल्या हृदयामध्ये घ्या. त्याचं राज्य या जगाचं नाहीये, कोणत्या जाती धर्माचं राज्य नाहीये. त्याचं राज्य तुमच्या अंतःकरणामध्ये, त्याचं राज्य तुमच्या हृदयामध्ये आहे, जिथं शांती, प्रीती, आनंद, क्षमा, दया या सगळ्या वरील गोष्टी, जगातून नाही, जगातून या गोष्टी येणारच नाही. जगात सगळे मारामारी, दुःख, त्रास, अपोस, गर्व, मीपणा, तलवारी, युद्ध, हे जगातली गोष्टी आहे. प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता ही वरील गोष्टी आहे. जसं येशू तुमच्या हृदयात येईल, या वरील गोष्टी तुमच्या हृदयामध्ये राहतील. मला माहिती आहे तुम्ही हैराण झालेला आहात काही, पण देव त्या जमिनीवरून त्यांच्याकडे पाहत आहे की आता पाहूया काय करतायत ते. त्यांनी दुरून पाहिलं, हैराण झालेले आहेत. त्यांनी होऊ दिलं, कारण त्यांचा विश्वास त्या वादळावर आहे की येशू ख्रिस्तावर आहे. त्याला कळलं ते माझ्याकडे लक्ष नाही, वादळाकडे आहे. तो म्हटला आता मला मदतीची गरज आहे. तशा स्थितीत तो पाण्यावरून चालत गेला, मचव्यात गेला, वादळ शांत केलं. तुमच्या जीवनात काही वादळ आहे काय? मी माझ्या वतीनं, माझ्या ज्ञानानं, माझ्या अभ्यासानं बोलत नाही. बायबल सांगतं तुमच्याजवळ काही समस्या आहेत काय, हैराण झालेल्या आहेत काय, तुमच्या घरामध्ये शांती नाही काय, तुमच्या लेकरांचे प्रश्न, आर्थिक समस्या, मला नका सांगू, देवाला सांगा. त्याच्यावर विश्वास ठेवा, चमत्कार घडेल. प्रेज द लॉर्ड. आज आपण नम्रपणे देवाच्या हातात बघूया. जर कोणाला वाटतं येशूने माझ्या हृदयामध्ये यावं, मी एकटाच हैराण झालोय, पण आज मला कळलंय येशू माझ्या हृदयामध्ये हवा आहे. तो एखाद्या मंदिरात राहू इच्छित नाही, काही विशिष्ट ठिकाणी, कोणत्या देशामध्ये राहू इच्छित नाही. तो प्रत्येक मनुष्याच्या हृदयामध्ये राहू इच्छितो. आणि तेच देवाचं राज्य आहे. यास मी विनंती करतो, जर कोणी वादळात आहे आणि ते वादळ सुटावं अशी प्रार्थना करताय, तर येशूकडे प्रार्थना करा. ते आपल्या जागेवर उभे राहतील. प्रेज द लॉर्ड. ही वादळ देव तुमची नाहीशी करणार. काय करावं तुम्हाला सुचत नसेल, प्रभूने ते पाहिलेलं आहे. ते हैराण झाले, हे येशूने पाहिलं आणि वादळ त्याने शांत केलं. तुमच्या जीवनातलं वादळ येशू शांत करणार आहे, कोणी मनुष्य नाही, येशू शांत करणार आहे. प्रेमळ पित्या, मी प्रार्थना करतो या बंधूसाठी, तुझी कृपेचा हात लांब कर, तू त्यांना स्पर्श कर. त्यांच्या जीवनातली जी वादळ आहेत ती नाहीशी होण्यासाठी त्यांच्या हृदयामध्ये येशू तू राज्य कराल. त्यांच्या जीवनामध्ये तुझा प्रकाश येऊ दे.
आणि त्यांच्या जीवनातल्या ज्या वादळ आहेत, ज्या समस्या आहे, मी येशूच्या नावात धमकावतो आले. कारण ही पॉवर कोणा मनुष्याची नाही, देवाची आहे. ज्याने आकाश पृथ्वी निर्माण केली त्या परमेश्वराच्या नावानं, येशूच्या नावानं मी आज्ञा करतो, हे वादळ थांबलं जावं. हालेलुया. येशूच्या द्वारे बाप्पा. आमेन, आमेन, आमेन.